अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सोबतचं स्वागत आहे. आपण पुण्यामध्ये JDR ऑफिस इथे आलेलो आहोत. पुण्यामध्ये मुद्रांक विभागातून दस्त नोंदणीवरून जी काल घटना घडली, मारहाण झाली, तर त्याबद्दल सर्व एकत्र आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. माझं नाव प्रवीण गिरी. मी राजपत्रित संघटनेचा सचिव आहे. तर आपण इथून पुढे म्हणजे काय निर्णय घेतला किंवा काय करायचं? ॲक्च्युली काल आमचे जे सहकारी राजपत्रित संघटनेचे सभासद कोळी सर, ते प्रभारी निबंधक म्हणून आमच्या मुद्रांक विभागाचे कामकाज पाहत असताना काही गुंड प्रवर्तीचे वकील तिथे कार्यालयात हजर झाले आणि त्यांनी त्यांच्यासोबत उज्जत घालत त्यांना कार्यालयाच्या बाहेर ओढून त्यांना मारहाण केली. आणि त्याचा CCTV फुटेज पण आमच्याकडे आहे, पोलीस स्टेशनला आहे. आणि त्यांच्यावर खूप त्याची बरगडी पण मोडलेली आहे. त्यांच्यावर जो अमानुषपणे जो अत्याचार केला, मारहाण केली आहे, त्याच्यासाठी आमचे कर्मचारी राज्यभरातून आज आम्ही एकत्र झालो. काल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला पण ते जाऊन बसलेले होते. पण गुन्हा दाखल करण्यासाठी 3 ते 4 तास जवळजवळ त्यांना तिथे थांबावं लागलं. त्याच्यानंतर त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केलं. आणि ससून हॉस्पिटलमध्ये जास्त सुविधा वगैरे कदाचित कमी असाव्यात आणि त्यांना जास्तच इंजरी झाली असल्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आज परत शिफ्ट केलेलं आहे. पुण्यामध्ये कुठलं पोलीस स्टेशन होतं सर? आंबेगाव. याबद्दल आपण आयुक्तांना वगैरे किंवा काही तक्रार केली आहे का? आता आम्ही काल FRI दाखल केलेले आहे आणि आज राज्याच्या वतीने आम्ही इथं हजर आलो. राज्य कार्यकारिणी आमची इथे हजर झाली. तर पुण्यातले राज्य कार्यकारिणी, आमचे पुण्याचे सदस्य आणि इतर सर्व मंडळी आम्ही उपस्थित राहिलेले. हे खूपच बॅड पद्धतीचा हल्ला आहे. आणि शासकीय कर्तव्य बजावत असताना जर माणूस सरकारी कर्मचारी अशा प्रकारे जर सुरक्षित नसेल तर कामकाज करताना आम्ही करायचं तरी काय, की हा जो अन्याय आहे कदापि सहन केला जाणार नाही. याच्यासाठी आम्ही काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. त्या माणसावरती जे गुन्हे दाखल आहेत ते बेलेबल सगळे आहेत. ते सगळे नॉन बेलेबल दाखल करावे आणि ते नॉन बेलेबल गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. आणि त्यांना तात्काळ अटक केल्यानंतरसुद्धा आम्ही निषेध म्हणून 1 दिवस का होईना काम बंद आंदोलन करणार आहोत. आणि 24 तास झालं ह्या गुन्ह्याला उलटून, तरी अद्याप त्यांच्यावर कुठलीच कारवाई किंवा आरोपी पकडण्याचं आढळ झालेलं नाही आहे. ही जी घटना घडली ही निंदनीयच आहे. आपण सर्व कर्मचारी आहात, सरकारी कर्मचारी, तरी विभागाबद्दल आपण काय सांगाल? नाही, शासनाने निश्चितच याच्यावर दखल घेऊन योग्य ती उपाययोजना केली पाहिजे, कायद्यात सुधारित बदल केले पाहिजे. आणि आमची अशी मागणी आहे शासनाकडे की नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये ज्या प्रत्येक सब रजिस्टर ऑफिसमध्ये किमान एकतरी सुरक्षा रक्षक प्रोव्हाइड केला पाहिजे, जेणेकरून असे हल्ले होणार नाहीत आणि आम्हाला सुरक्षा प्रदान केली जाईल. कारण आम्ही हे जे काम करतो ते शासनाचं काम करतो. वैयक्तिक त्यांची ना आमची कुठलंच भांडण किंवा त्यांची ना आमची लढाई नाही आहे. हे शासनाचं काम करत असताना आमच्यासमोर आलेले कागदपत्राची पडताळणी करणं आणि कायद्यानुसार त्या कायद्याच्या चौकटीत ते बसतात की नाही ह्याची शहानिशा करणं ही आमची जबाबदारी. आणि कायद्यानुसार ते जे व्हॅलिड असतील त्याचं मुद्रांक शुल्क घेणं आणि दस्त नोंदणी करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि ते आम्ही पार पाडत असतो. ते पार पाडत असताना एखादं कागद कमी असेल आणि जर त्यांना ते सांगितलं तर अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर काम करताना कामं करायचे तरी कशी, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे जे आरोपी जे आहेत ज्यांनी मारहाण केली ते तर वकील आहेत असं समजलं, काय सांगाल? ते वकील आहेत. बघा, म्हणजे वकील असताना सुद्धा सुज्ञ नागरिक जो कायदे पंडित आहे, ज्याला कायद्याचं ज्ञान असताना सुद्धा इतक्या अमानुषपणे जर तो मारहाण करून, कायद्याची भीती कदाचित त्यांना नसावी, त्यांना असं वाटत असेल की मला काही होत नाही किंवा माझं कोणी काही करू शकत नसेल, त्यांच्या मागे कोणाचं वरद असतं असावा कदाचित. मला इतकी जास्त माहिती नाही, त्याच्यामुळे ते असं करत असतील. परंतु कोणी जरी अशा पद्धतीने गुन्हा करत असेल तर त्याला कदाचित सहन केलं जाणार नाही. राज्याची मध्यवर्ती संघटनेचे जे सरचिटणीस आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आहे. इथे पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि आम्ही राज्य मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आमचे पण नोंदणी व मुद्रांक विभागाचे सर्व उपाय होतं. आणि आम्ही काही करून येणी हवं, आम्ही माघार घेणार नाहीत आणि कोणाचा अन्याय सहन करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार असतो आणि आम्ही अन्याय सहन करणार नाही. आम्ही विनाकारण कोणाला त्रास देत नाही. उलट ह्या डिपार्टमेंटमध्ये लोकाभिमुख सेवा, आमच्या ऑनलाईन सेवा तुम्ही बघितलं 15 ते 17 सेवा ऑनलाईन आहेत. घर बसले एका मोबाईलच्या SMS वर तुमचं दस्त नोंदणी झालं आहे की नाही माहिती पडते. इतक्या चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल आणि हे खूपच निंदनीय गोष्ट आहे आणि याचं समर्थन केलं जाणार नाही. निश्चितच याचा आम्ही विरोध करतो आणि इतर निषेध व्यक्त करतो. वकिलांकडनं मारहाण होत असेल, पुण्यामध्ये काय चाललं आहे नक्की? खूप निंदनीय आहे.
तर पुढचा रिपोर्ट आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे. अरे गुंडागिर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे देखेंगे भाई देखेंगे, नहीं तो एक भी ठोकेंगे. अरे देखेंगे भाई देखेंगे, नहीं तो एक भी ठोकेंगे. देखेंगे भाई देखेंगे, नहीं तो एक भी ठोकेंगे.